जय हरी. एकादश स्कंध भाग 112. 7व्या अध्यायामध्ये नाथ महाराज आपल्याला नरदेहाचं महत्त्व सांगतात. खालच्या प्राण्यांना मी प्राणी आहे ही जाणीव नसते. माणसाला मी माणूस आहे ही जाणीव असते. या जाणीवेमुळे माणूस सारखा माणूसपणाच्या पलीकडे म्हणजे अतिमानवाच्या अवस्थेला जाण्याचा प्रयत्न करतो. माणूस मनात आणलं तर देव बनू शकतो, इतकं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी साठवलेलं आहे. म्हणून माणसाचा देह पाहिल्यावर भगवंताला फार आनंद झाला असं भागवत म्हणतं. माणसाच्या अंतर्यामी वास करणारी प्रचंड शक्ती फार थोड्या व्यक्तींच्या जीवनात प्रगट झालेली दिसते, कारण तिला आवाहन करण्याच्या नादी फार थोडे लोक लागतात. त्या शक्तीला जे लोक वश करून घेतात ते आत्मज्ञानी बनतात. आत्मतत्व सर्व शक्तिमान आहे, त्याच्यापासून सर्व शक्ती निर्माण होतात. सर्व शक्तींना तेच शक्ती देतं, पण त्यांना ते अनाकलनीय आहे. विवेक ही देखील एक मोठी शक्ती आहे. ज्या नरदेहात विवेक जागा होतो त्यामधील आत्मतत्व हळूहळू प्रगट होऊ लागतं आणि मनुष्य आत्मज्ञानी बनतो. या सृष्टीमध्ये नाना प्रकारची शरीरं निर्माण झाली, पण नरदेहच तेवढा भगवंताला फार आवडला, कारण तो धारण करणारे जीव पाहता पाहता भगवत स्वरूप होऊ शकतात. इतर नाना प्रकारची शरीर धारण करणारे प्राणी अज्ञानी, कारण ते सृष्टीकर्त्याला ओळखू शकत नाहीत. भगवंताची प्राप्ती व्हावी यासाठी त्यानं आपल्या अंशानं ज्ञानशक्ती प्रकाशित केली आणि ती घालून मनुष्य निर्माण केला. यासाठी वेदानं नरदेहाची स्तुती केली. याचसाठी देव देखील त्याची इच्छा करतात. शहाणे लोक नरदेहात येऊन भगवंताचा शोध करतात आणि नाना प्रकारे विवेक करून आणि साधना करून ते भगवंतापर्यंत पोहोचतात. परमात्मा त्रिभुवनाची उत्पत्ती, स्थिती आणि संहार करतो. नुसत्या बुद्धीनं त्याचा विचार केला तर अनुमानाचं ज्ञान होतं. अनुमानाचं ज्ञान जड असतं. त्या ज्ञानाला प्रकाशित करणारा आत्मा त्याहून निराळा आहे. तसाच तो स्वयंप्रकाश आहे. म्हणून अनुमानाचं ज्ञान कितीही विस्तार पावलं तरी त्याचं आत्मज्ञान केव्हाही होत नाही. जे लोक अभिमान सोडून शरणांगत बुद्धीनं पाहू लागतात त्यांनाच आत्मस्वरूपाचा साक्षात अनुभव येतो, हे मात्र विसरू नये. साधनाने, विवेकाने ज्याच्या सगळ्या वासना नाहीशा होतात तोच हळूहळू आत्मस्वरूपापर्यंत पोहोचतो. तोच काळाला जिंकतो. आपलं तोंड तर स्वतः सिद्धच आहे, पण आरसा जर निर्मळ असेल तरच त्यात ते दिसतं. त्याचप्रमाणे विवेकानं बुद्धी अगदी स्वच्छ झाली म्हणजे याच नरदेहात आत्मा भासू लागतो, आत्म्याचा परिचय होतो, आत्मा दिसतो आणि मग त्याला लक्षात येतं की मी म्हणजे देह नाही, तर मी म्हणजे कोण आहे? मी म्हणजे आत्मस्वरूप आहे. आणि मग हे जाणल्यानंतर मग त्याला शोध लागतो की मग भगवंत म्हणजेच मी म्हणजेच भगवंत. आता हे ज्याला समजतो तो पुढे विचार करू शकतो की अवधूत म्हणजे नेमका कसा असेल. आणि म्हणून पुढे नाथ महाराजांनी अवधूताचं वर्णन दिलेलं आहे. ब्रह्मज्ञान होण्यासाठी तपश्चर्या अवश्य असते. कोणतंही ध्येय साधण्यासाठी मनाने आणि देहाने अनेक वर्ष अत्यंत चिकाटीनं प्रयत्न करणं याचंच नाव तप होय. असं तप ज्याच्या हातून घडतं त्याचं मन आमूलाग्र बदलतंच, पण त्याच्या देहाच्या कांतीमध्ये देखील फरक पडतो. आत्मज्ञानी पुरुषास ओळखण्याची काही बाहेरील आणि काही आतील लक्षणं आहेत. त्यांचं वर्णन थोडक्यात नाथ महाराजांनी इथे केलेलं. नाथांनी अवधूत कसा दिसला हे सांगितलेलं. ब्रह्मानंदाने डुलत असणारा आणि आत्मज्ञानाच्या तेजानं तळपणारा कुणी एक अवधूत यदुराजानं पाहिला. यदूनं त्याच्या स्वरूपाचं सूक्ष्म निरीक्षण केलं आणि त्यावरून तो ब्रह्मवेत्ता असावा अशी त्याची खात्री झाली. यदू वनामध्ये क्रीडा करण्यासाठी गेला असता हा निर्भय आणि निशंक वागणारा अवधूत समोरून येताना दिसला. प्राणापानाची समता सहज ध्यान झाल्यानं धारणा न धरता आतील प्राण तो बाहेर निघू देत नव्हता. त्याचं पाहणं पण काही असं वेगळंच म्हणजे असं औरच होतं. दृश्याला दृश्यपणानं पाहणं त्याला ठाऊक नसतं.
आणि हे असंच अवधूताच्या बाबतीत होतं की त्यालाही दृश्याला दृश्यपणानं पाहणं हे ठाऊक नव्हतं. तो सर्वांगानं द्रष्टा झाल्यानं द्रष्टेपणानंच सर्व दृष्ट असं हे दृश्य जे आहे ते असा द्रष्टेपणानं पाहत होता, म्हणजे साक्षीभावानं, वेगळेपणानं. मी कुणी वनात राहणारा आहे ही जाणीवच त्याच्या मनाला नव्हती. समदृष्टीच्या योगानं सर्वत्र आपण व्यापलेले आहोत अशी साम्यता त्याच्या अंगी बांधलेली होती. कर्म, कार्य आणि कर्ता हे सर्व तो स्वतः आपणच बनला असल्यानं मी कर्म करतो ही वृत्ती निर्मूल झाली होती. प्रथम देहावर अहंता ठेवली होती, पण तो देहच मिथ्या ठरल्यानं अहंता समूळ नाहीशी झाली. नित्यानित्य विवेकरूपी होमामध्ये एकदम ब्रह्माग्नीच प्रज्वलित झाला. त्यानं 4 आश्रमांची घरं जाळून टाकली आणि त्याला खरोखर निराश्रमी करून टाकलं. त्या आश्रमामध्ये शास्त्रश्रवण आणि विधिनिषेध नियम यांची पोथी होती, ती पण जळून खाक झाली. तिची राख देखील हाती लागली नाही. विधिनिषेधांच्या पैजा आणि पंचायतन देवपूजा यांची राख रांगोळी झाली. आता ऐकणाऱ्यांना वाटत असेल की हे नेमकं काय आहे? अहो, तो अवधूत होता. त्याला हे दृश्य, द्रष्टा, दर्शन या त्रिपुटीच्या पलीकडे गेलेला होता. तो संचित आणि क्रियमाण कर्माची पुंजी होती, तीही सगळी जळून खाक झाली. अशा परमहंसावस्थेत ब्रह्मानंदाने डुलणारा आणि आत्मसुखाने ओसंडणारा अवधूत यदूनं पाहिला. संकल्प विकल्पांना जाळून त्यांची राख सगळ्या अंगाला फासली, म्हणून त्याला अवधूत म्हणायचं. आपल्या मनामध्ये संकल्प तरी असतात, नाहीतर विकल्प तरी असतात, म्हणून आम्हाला आपला अहंकार जपण्यामध्ये कौतुक वाटतं. आता हा अवधूत त्याला का म्हणलेलं, तर संकल्प विकल्पांना जाळून त्यांची राख त्यांनी सगळ्या अंगाला फासली, म्हणून त्याला अवधूत म्हणायचं. सभोवती पसरलेलं सर्व दृश्य प्रपंच आत्मज्ञानानं त्यानं धुवून टाकला, म्हणून त्याला अवधूत म्हणायचा. अहम धुवून टाकतो तो अवधूत. तोच योगी, तोच पुनीत असतो. जो अहंकारग्रस्त असतो तो जन्मकर्मामध्ये अडकतो आणि मूळ स्वरूपापासून घसरतो. त्या अवधूताच्या देहाला वार्धक्य आलं असं म्हणावं तर त्याच्या देहाला मुळी देहपणच नव्हतं ना. मग वार्धक्य कुठून येणार? वार्धक्याला मुळीच शिरकाव नसल्यानं त्याचं तारुण्य कायम टवटवीत राहिलं. आणखी काही त्या अवधूताची लक्षणं ती बघूया आता पुढे, की ज्ञानी पुरुष देहानं सामान्य माणसासारखा दिसला तरी त्याचं मन अगदी निराळं असतं. ते सर्वव्यापी बनलेलं असल्यानं सर्व भूतांमध्ये आपलेपणानं काम करतं. म्हणून सगळ्या प्राण्यांमध्ये मीच भरून राहिलो आहे असं त्याला अनुभवाला येतं. स्वतःच्या देहाकडे ज्ञानी पुरुष केवळ साक्षीत्वानं पाहतो. मी करता आहे ही भावना निशेष मावळून परमात्मा करता आहे असा साक्षात अनुभव त्याला येतो. परमानंदानं तृप्त झाल्यामुळं तो अत्यंत शांत असतो. लोकांचे विकार अंगावर आदळत असताना त्याची शांतता इतकी काही विलक्षणीय असते की यत्किंचितही ढळत नाही. थोडक्यात म्हणजे अवधूतासारखा ब्रह्मज्ञानी हे सच्चिदानंदाचं चालतं बोलतं रूप होय. नाथ महाराज इथे म्हणतात, नित्य नवं असणारं त्याचं ज्ञान कधीच मलिन होत नव्हतं. नित्य नवेपणानंच तो आत्मानंद भोगत होता, म्हणून तो नेहमी तारुण्यानं अगदी मुसमुसलेला दिसायचा. आत्मज्ञानाच्या सामर्थ्यानं त्यानं द्वैतभावना पूर्णपणे जिंकली होती, म्हणून कुठेही कसलंही भय न उरलेला तो निशंकपणे फिरत असे. अनेक धर्म कर्म आचरून किंवा यमनियमांचा अभ्यास करून न साधणारी सद्बुद्धी अवधूताच्या ठिकाणी सहज होती. सगळ्या कर्मात तो मोठा कुशल दिसायचा, परंतु काही न करता तो निश्चल असे. अकर्तात्मबोध म्हणजे मी करता नसून परमात्मा करता आहे हे ज्ञान झाल्यानं एखाद्या लहान बालकाप्रमाणे त्याची अहेतुक अवस्था होती. बालकासारखा वागला तरी त्याच्या ठिकाणी बालबुद्धी मात्र नव्हती. तो पूर्णपणे सर्वज्ञ होता. आपलं जीवित त्यानं परमार्थाला वाहून टाकलं. या जगातील सगळ्या भोगांना तुच्छ करून त्यानं आत्महित करून घेतलेलं.
त्यामुळं आत्मानंदानं तृप्त होऊन तो अंतःकरणात शांत झाला. सर्वज्ञ असून देखील आपलं ज्ञातेपण तो दिसू देत नसायचा. आपणहून काही करायचं नाही किंवा काही इच्छाही नसायची. बाहेरून पाहिलं तर लोकांना तो अगदी स्वस्थ दिसायचा. देहानं पूर्णपणे स्वस्थ दिसला तरी त्याच्या अंगी कसलीही विकलता नव्हती. उलट अव्यंग असल्यानं रूपानं तो सुरेख दिसायचा. ज्ञान एकटंच येतं, ते परदेशी झालं होतं. सोबतीला दुसरं कोणी नव्हतं. ते अवधूताच्या हृदयात भरून स्वस्थ राहिलं. म्हणून त्याला कवी म्हणजे ज्ञानी म्हणतात. कर्म करून तो अकर्ता राहिला, हीच त्याची मोठी दक्षता होती. आपल्या माधुर्यानं अमृताला लाजवणारं आणि ब्रह्मरसानं भरलेलं असं रसाळ भाषण तो करायचा. ब्रह्मरस पिऊन ब्रह्मानंदानं तो मस्त झाला होता. त्यामुळं उन्मत्त होऊन कुणासही जुमानत नसायचा. बरं, आता हा उन्मत्तपणा म्हणजे वाईटपणाचा नाही बरं का. हां, आत्मस्वरूपाशी सदा सावधान असल्यानं माझं तुझं असा आपपर भाव त्याला नसायचा. हे त्याचं वेड मात्र म्हणजे जगाला कळणार नाही. जगाला त्याचं हे वेडचपणा आहे असं वाटायचं. आत्मज्ञानानं तृप्त झालेला तो अवधूत परमानंदानं शांत झाला होता. तिन्ही जगातील सगळे जीव काम, क्रोध, लोभ यांच्या आगीमध्ये जळत असलेले प्रत्यक्ष दिसतात. त्यातून सुटलेला कुणीच आढळत नाही. पण हा अवधूत मात्र त्या आगीमध्ये असूनही पोळला जात नव्हता. ही त्याची अक्षोभ्यता मोठी और असून सामान्य जनांना आकलन होण्यासारखी नव्हती. गंगेच्या दोन्ही तीरांवर वणवा लागला असता हत्ती गंगाजळात बुडी मारतो, मग त्याला अग्नीच्या झळा लागत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मस्वरूपामध्ये निश्चळपणे बुडून राहिल्यानं सुखदुःखादी द्वंद्व त्याला स्पर्शत नव्हती. ही लक्षणं पाहून तो अवधूत पूर्ण आत्मज्ञानी आहे अशी यदूची खात्री झाली आणि त्याच्याविषयी पूज्य बुद्धी उत्पन्न होऊन त्याच्यावर राजाची पूर्ण श्रद्धा बसली. राजा अति नम्र झाला. प्रसन्न चित्तानं साष्टांग नमस्कार घालून त्यानं हात जोडले आणि भक्तीनं अवधूताला प्रश्न केला. हाच यदू अवधूत संवाद आपण उद्याच्या भागापासून सुरू करूया. जय हरी.